दहशतवाद ही एक विचारसरणी आणि विचारसरणीचा प्रसार जोपर्यंत होतोय, जोपर्यंत त्या विचारसरणीला प्रतिसाद देणारे, त्या विचारसरणीला आपलं मानणारे लोक आहेत समाजामध्ये, तोपर्यंत दहशतवाद ही प्रोसेस म्हणून थांबणार नाही. आपल्याला 26/11ची आठवण यावी अशा पद्धतीचा हल्ला घडवण्याचं पोटेन्शियल या प्रिपरेशनमध्ये, या तयारीमध्ये 100% होतं. दहशतवाद हे मुळात अशिक्षित किंवा अडाणी किंवा गरीब लोकांचं काम नाही. त्याला खूप रिफाईन्ड स्किल सेट लागतो. त्याच्यामुळे इट हॅज ऑलवेज बीन व्हाईट कॉलर. आयसिसमध्ये रिक्रुटमेंट भारतातनं सगळ्यात जास्त कुठल्या भागातनं झाली? केरळमधनं झाली. आता केरळ हा योगायोग नाही की केरळ हे सगळ्यात सुशिक्षित राज्य आहे. जसं 90च्या दशकांमध्ये तुला वेगवेगळे दहशतवादी हल्ले भारतामध्ये होताना दिसले, बॉम्बस्फोट होताना दिसले भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, तशा पद्धतीचं आव्हान भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेस व्हायची शक्यता 100% असू शकेल. दहशतवादी कृत्य योग्य पद्धतीनं घडावेत याच्यासाठी ॲक्टिव्ह असणारे आणि अर्थात न दिसणारे अशा पद्धतीचे स्लीपर सेल्स पुण्यात ॲक्टिव्ह आहेत का? 100% आहेत. मुंबईमध्ये आहेत का? 100% आहेत. आता जे वॉरफेअर येणार आहे, ग्रे वॉरफेअर म्हणून किंवा जे काय असेल ते वॉरफेअर, याच्यामध्ये शत्रू तुला दिसणार नाही. शत्रू तुझ्या लोकसंख्येमध्ये मिसळून राहणार आहे. ऑपरेशन सिंदूर 2.0 कडे डोळे लावणाऱ्या लोकांना पटकन सैन्यात भरती करावं, पटकन त्यांना पाकिस्तानात पाठवून द्यावं, पटकन तुम्ही तुमची सैन्य कारवाई करा, असं एवढं सोपं आपण करू नये. जग भारत सरकार काही लपवतंय का? की अशा पद्धतीचे प्रश्न जर भारतीय नागरिकांच्या मनातच येऊ लागले तर मग पाकिस्तानचं युद्ध आपण जिंकून सुद्धा फायदा नाही आहे. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 19 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ एक आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पोस्टर्स झळकवण्यात आले होते. आता ही दहशतवादी संघटना असल्यामुळं किंवा जम्मू काश्मीरचा तसा इतिहास असल्यामुळं दहशतवाद्यांचे पोस्टर्स झळकवणं किंवा दहशतवादी संघटनांचे पोस्टर्स झळकणं तशी साधारण गोष्ट समजली जाते. पण श्रीनगरचे जे SSP आहेत चक्रवर्ती, त्यांच्यासाठी ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यांनी या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि या प्रकरणाच्या शेवटाकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रकरणात त्यांनी 3 संशयितांना अटक केली. त्याच्यातून जी काही माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये एक कारवाई केली. तिथे एका डॉक्टरला अटक केली. त्या डॉक्टरकडून जी माहिती मिळाली, त्याच्या चौकशीमध्ये जी माहिती मिळाली, तिथून पुन्हा हरियाणामध्ये काही अटक करण्यात आल्या. त्यांच्याकडनं खूप सारा मोठा स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये 300 किलो अमोनियम नायट्रेट सारखा ज्वलनशील पदार्थ जो बॉम्ब बनवण्यामध्ये वापरला जातो, किंवा 2900 किलो स्फोटकं जी बॉम्ब बनवण्यासाठी वापरली जातात ती सुद्धा ताब्यात घेण्यात आली. त्यामुळं हे एक खूप मोठं दहशतवादी गट होता. हे एका त्या साध्या पोस्टर झळकवण्याच्या घटनेतून किंवा ज्या SSP आहेत श्रीनगरचे, त्यांनी ती घटना गांभीर्याने घेतली. त्यामुळं ही सगळं प्रकरण जे आहे ते उलगडण्यात आलं. पण या सगळ्या प्रकरणाचा शेवट जर कुठे होतो तर तो दिल्लीमध्ये घडलेल्या त्या बॉम्बस्फोटासंदर्भात. दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये जे डॉक्टर गाडी घेऊन आला होता, त्या संशयितापर्यंत सुद्धा ही सुई पोहोचते. आणि त्यामुळंच या सगळ्या घटनांचा, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं, या सगळ्यांमध्ये नक्की काय घडलंय, दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये साधारण 12 ते 13 लोकांचा मृत्यू झाला, या सगळ्यांबद्दल माहिती घेणं, ही हल्ल्याची पद्धत काय होती, नक्की कोणतं मॉड्यूल होतं, या सगळ्यांबद्दल माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जम्मू काश्मीरशिवाय देशामध्ये इतर भागामध्ये जो हल्ला झालेला आहे तो साधारण म्हणजे दिल्लीमध्ये तर 14 वर्षानंतर झाला आहे, पण 2014 पासून कुठलाही मोठा हल्ला हा देशाच्या इतर भागात झालेला नाही आहे. त्यामुळे सुद्धा या दहशतवादी हल्ल्याची माहिती घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि या सगळ्याबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे हेड, तसंच जिओपॉलिटिक्स, नॅशनल सिक्युरिटी आणि रॅडिकलायझेशन या विषयाचे अभ्यासक योगेश परळे सर. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तर या सगळ्या संदर्भात सरांसोबत चर्चा करण्यासाठी हे तर महत्त्वाचं कारण आहेच की त्यांचा रॅडिकलायझेशन आणि नॅशनल सिक्युरिटी या विषयाचा अभ्यास आहे. त्यामुळे ही चर्चा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. माझा पहिला प्रश्न सर हाच आहे की सगळी घटना तर मी सांगितलेली आहे की नक्की काय झालं, याचे धागेदोरे अजूनही जोडले जात आहेत, ही सिच्युएशन अजूनही इव्हॉल्विंग आहे असं सांगितलं जातं आहे. पण नक्की या दहशतवादी मॉडेलकडे तुम्ही कसं बघता? यात काही नाविन्य दिसतंय का पुन्हा तेच जे जुनं काही प्रकरण सुरू होतं, जम्मू काश्मीरमधले दहशतवादी, इतरत्र हल्ले, या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघताय? नाही, हे म्हणजे दहशतवादी मुळात एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण दिल्लीमध्ये समजा एखादी गोष्ट, एखाद्या घटनेचं तुम्हाला म्हणजे त्याच्यावर पोलीस ॲक्शन झाली
त्याच्यानंतर आरोपींना म्हणजे जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली, तर दहशतवाद थांबत नाही त्याच्यामुळे. ती तेवढ्यापुरती ती कारवाई होते, ती ॲक्शन फक्त थांबते. तर पहिली गोष्ट आपण समजून घेऊ की दहशतवाद ही एक विचारसरणी आहे आणि विचारसरणीचा प्रसार जोपर्यंत होतोय, जोपर्यंत त्या विचारसरणीला प्रतिसाद देणारे, त्या विचारसरणीला आपलं मानणारे लोक आहेत समाजामध्ये, तोपर्यंत दहशतवाद ही प्रोसेस म्हणून थांबणार नाही. आता या ज्या म्हणजे सिटीजचा तू उल्लेख केला, फरीदाबाद आहे, दिल्ली आहे, UPमध्ये त्यांनी हे केलं, जम्मू काश्मीर अर्थात आहे, पुण्यामध्ये तुला काही गोष्टी घडताना दिसल्या, गुजरातमध्ये दिसल्या. सो दहशतवादाचं हे जे रूप आहे, हे म्हणजे मागच्या दशकाच्या किंवा त्याच्या आधीच्या दशकांच्या तुलनेमध्ये अजून भेसूर होत जाणार आहे, अजून धोकादायक होत जाणार आहे. आणि त्याची ही रिपरकशन्स आहेत सगळी, त्याची आपल्याला ही काही थोडी जी काही लक्षणं दिसत आहेत ती दिसत आहेत. त्याच्यामुळे बाकी प्रश्नांची उत्तरं द्यायच्या आधी मला अगदी स्पेसिफिकली म्हणावंसं वाटते की इंटरनल सिक्युरिटी फोर्सेस जे आपले आहेत, ATS असेल किंवा बाकी राज्यांमधल्या ज्या सुरक्षा संस्था असतील, त्यांचं आपण जेवढं अभिनंदन करू तेवढं कमी आहे. कारण ज्या पद्धतीचे आपल्याला ग्रॅव्हिटी दिसते सिच्युएशनची, RDXचा तू उल्लेख केला आणि त्या ज्या बाईंना पकडलं त्यांच्या गाडीमध्ये तुला AK-47 वगैरे वगैरे. सो ग्रॅव्हिटी त्याला खूप जास्त आहे, खूप जास्त गंभीरपणे या सगळ्या विषयांकडे बघायला पाहिजे. सर, तुम्ही या प्रकरणाच्या गांभीर्याकडे लक्ष वळवलं. मला असं वाटतं की हा जो दहशतवादी हल्ला आहे, हा फक्त एक आयसोलेशनमध्ये न बघता हा खूप मोठ्या एका गटाचा भाग होता असं म्हटलं जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आता त्याचे अजून डिटेल्स येत आहेत, इट इज स्टील इव्हॉल्विंग की कशा पद्धतीनं जम्मू काश्मीरमधनं, अनंतनागमधनं काही लोक आले, मग रॅडिकलायझेशन होतंच का, मग त्याच्यामध्ये बाकी कनेक्शन्स कशी होती. आत्ता मी त्याच्याबद्दल स्पेसिफिकली मी बोलत नाही, कारण ती इव्हॉल्विंग असताना आत्ता मी काही म्हणलं 2 दिवसांनी वेगळं दिसतंय असं व्हायला नको त्याचं. परंतु एक मात्र 100% गोष्ट आपल्याला म्हणता येईल की एवढ्या मोठ्या प्रमाणात RDX तुला दिसणं एक खूप मोठ्या म्हणजे मी म्हणेन की 26/11च्या आपल्याला 26/11ची आठवण यावी अशा पद्धतीचा हल्ला घडवण्याचं पोटेन्शियल या प्रिपरेशनमध्ये, या तयारीमध्ये 100% होतं. म्हणूनच मी म्हणलं की त्या मानाने हे लो ग्रॅव्हिटी झाली, प्रिपरेशन त्याची जी होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. सर, मी सुरुवातीला जसा उल्लेख केला होता की भारताच्या इतर भागात म्हणजे जम्मू काश्मीर वगळता इतर भागांमध्ये हा दहशतवादी हल्ला होणं तसा खूप रेअर घटना आहे 2014च्या नंतरपासून किंवा 13पासूनच बहुतांश वेळा आपण म्हणू शकतो. नुकतंच जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल यांनी सुद्धा या संदर्भात उल्लेख केला होता की आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की दहशतवादी हल्ला आपल्या कुठल्याही हिंटरलँडमध्ये किंवा मुख्य भूमीमध्ये असून झालेला नाही आहे. तर या दहशतवादी हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? दिल्लीमध्ये हा साधारण 14 वर्षानंतरचा पहिला हल्ला आहे. देशाच्या सुद्धा भागामध्ये 2013 नंतरचा हा मुख्य असा पहिलाच हल्ला आहे. ही खूप मोठी घटना आहे. जसं तू म्हणलास तसं की म्हणजे 2001ला पार्लमेंटवरचा जो हल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तशा पद्धतीचं गांभीर्य असणारी ही घटना आहे. कारण फक्त दिल्ली किंवा राजधानी अशा पद्धतीचा त्याचा हे नाही, त्याचं जे कोऑर्डिनेशन दिसते, त्याचे जे धागेदोरे दिसत आहेत ते देशाच्या ऑलमोस्ट सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ते धागेदोरे असू शकतात. त्याची जी पाळंमुळे ती वेगवेगळ्या ठिकाणी देशाची असू शकतात. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटी खूप, अर्थातच मी जसं म्हणलं तसं गांभीर्य खूप जास्त आहे. फक्त 10-12 जीव जाणं इथपर्यंतच त्याचं दुःखद घटना आहे ती, परंतु इथपर्यंतच त्याची व्याप्ती नाही. व्याप्ती खूप मोठी असू शकते आणि कुठल्या तरी एका मोठ्या गोष्टीची सुरुवात आपल्याला फक्त दिसली असं आपण म्हणू शकतो. तुम्ही उल्लेख केला की कुठल्या तरी मोठ्या गोष्टीची सुरुवात असू शकते. यामध्ये पुन्हा वारंवार उल्लेख होतो त्या टेरर मॉड्यूलचा, ज्याच्यामध्ये व्हाईट कॉलर असं नाव येतं आहे, अजून काय काय जैश ए मोहम्मदचं नाव येतं आहे. तर या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता? जैश ए मोहम्मद जी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना समजली जाते, सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये काम, रॅडिकलायझेशनचं काम आणि आत्ता भारतभरामध्ये हल्ले करण्याच्या तयारीत आहेत असं सांगितलं जात आहे. तर या सगळ्या घटनेकडे कसं बघता? याच्यामध्ये जैश ए मोहम्मदचा रोल काय आहे आणि ते व्हाईट कॉलर जे काही नाव येते समोर त्याबद्दल थोडंफार माहिती. पहिल्यांदा व्हाईट कॉलरचं मी सांगतो की हे थोडंसं व्हाईट कॉलर टेररिझम हे थोडंसं नॅरेटिव्ह म्हणू आपण, एका अर्थी थोडंसं आपल्याला आपल्या या दिल्लीच्या ह्याच्यापासून दिसते, आपल्या माध्यमांमध्ये शब्द वापरण्यात येतोय, वेगवेगळ्या बातम्यांमध्ये दिसतोय. पण मला म्हणजे माझं मत याबद्दल थोडंसं वेगळं आहे. कारण माझा अभ्यास मला असं सांगतो की दहशतवाद हे मुळात अशिक्षित किंवा अडाणी किंवा गरीब लोकांचं काम नाही आहे. त्याला खूप रिफाईन स्किल सेट लागतो. त्याच्यामुळे इट हॅज ऑलवेज बीन व्हाईट कॉलर. सुशिक्षित लोकांचं गुन्हेगारी अशा पद्धतीनेच दहशतवादाकडे आपल्याला बघायला पाहिजे. आणि म्हणजे अनेक उदाहरणं याची देता येतील. म्हणजे अल-कायदा ज्यांनी स्थापन केलं, जवाहिरी असेल किंवा
जवाहिरी फिजिशियन होता किंवा लादेन स्वतः सिव्हिल इंजिनियर होता. आणि आपलं आता आयसिसचंच उदाहरण बघ की आयसिसमध्ये रिक्रुटमेंट भारतातनं सगळ्यात जास्त कुठल्या भागातनं झाली असेल तर केरळमधनं झाली आहे. आता केरळ हा योगायोग नाही की केरळ हे सगळ्यात सुशिक्षित राज्य आहे. म्हणजे जसं कंपन्यांच्या दृष्टीनं आपण बघतो तसं आपल्या गेल्या 2-3 दशकामध्ये दहशतवादाचा सुद्धा ट्रेंड बघितला तरी दहशतवादाला सुद्धा कुशल मनुष्यबळाची गरज आहे. स्किल्ड पॉप्युलेशन पाहिजे. त्याच्यामुळे ज्यांचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन आहे, राजकीय विचारसरणी ही दहशतवादाला पूरक आहे आणि प्लस स्किलसेट आहे. म्हणजे आता तू बघशील तर ह्याच्यात काही डॉक्टर्स दिसतील, काही इंजिनियर्स दिसतील, अशा पद्धतीचं. सो स्किलसेट असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे दहशतवाद हा व्हाईट कॉलरच आहे, पहिल्यापासूनच व्हाईट कॉलर आहे. ती तशा अर्थी कुठली नवीन गोष्ट नाही आहे. मी म्हणजे परत एकदा तुला उदाहरण म्हणून सांगतो की गरिबी असेल किंवा हे असेल तर त्या दृष्टीनं बघण्याचं हे काय की दहशतवाद हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे, ही आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे चोरी असेल समजा किंवा दरोडा असेल, अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचे गुन्हेगार आढळतात त्या गुन्हेगारांच्या तुलनेमध्ये दहशतवादी लोकांचा माइंडसेट, दहशतवादी लोकांचं ट्रेनिंग, दहशतवादी लोकांचे मोटिव्स हे खूप वेगळ्या पद्धतीचे असतात. त्याच्यामुळे गुन्हा म्हणून पण त्याला वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला पाहिजे. असं मी जैश ए मोहम्मद त्याबद्दल तुम्ही जैश ए मोहम्मदचा तू उल्लेख केलास तर जैश ए मोहम्मद ही भारताच्या काही खूप महत्त्वाच्या शत्रूंपैकी एक असणारी दहशतवादी संघटना आहे. जैश ए मोहम्मदबद्दल बोलीन पण आपण लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये बघूया आधी की 2023मध्ये हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि त्याच्यानंतर आता गेली 2-3 वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी पॅलेस्टीनमध्ये होताना दिसते. इस्रायलवर खूप दडपण आहे. ह्याचा काय संबंध जैश ए मोहम्मदशी ते मी सांगतो. इस्रायलवर एका अर्थी दडपण आणण्यात आलेलं आहे आणि त्याच्या दृष्टीनं आता शस्त्रसंधी गेल्या महिन्यात त्यांचा झाला. परंतु बघण्याची गोष्ट काय त्याच्यामध्ये की वेस्ट एशियन जिओपॉलिटिक्स जे आहे ते त्यांना अशा पद्धतीनं प्रभावित झालेलं आहे की इस्रायल बद्दलचा तिटकारा किंवा इस्रायलला ठाम विरोध अशा पद्धतीचं एक वेस्ट एशियन देशांमध्ये जे आधी होतं, परंतु वेस्ट एशियन याच्यामध्ये जे गटतट होते पश्चिम आशियाई देशांमध्ये त्यामुळे तसं म्हणावं तशी त्याची धार नव्हती. परंतु आता पूर्णपणे इस्रायल विरोधी असं वातावरण तयार झालेलं आहे. अमेरिकेचा त्याच्यातली जी इन्व्हेस्टमेंट आहे, जिओपॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट म्हणतो मी, ती हळूहळू कमी होताना दिसते. या सगळ्याचा फायदा तू म्हणशील तर तो पाकिस्तानला होताना दिसतोय. म्हणजे जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानचं पेरोलवर नसणारं सैन्य असं आपण म्हणू. म्हणजे जी गोष्ट कदाचित पाकिस्तानी सैन्याला ऑफिशियली करता येत नाही ती जैश ए मोहम्मद भारतामध्ये पाकिस्तानला करून देतं, अशा पद्धतीचं हे आहे. सो मी जसं मगाशी उल्लेख केला की वेस्ट एशियन जिओपॉलिटिक्स ज्या पद्धतीनं बदलते त्याच्यामध्ये पाकिस्तानची डिप्लोमॅटिक शक्ती जी आहे ती हळूहळू बार्गेनिंग पॉवर म्हणून एका अर्थी आपण ती वाढायला लागलेली आहे. सौदी अरेबिया असेल किंवा इतरही असेल. सो सौदी अरेबियासाठी पाकिस्तानचं महत्त्व वाढणं ह्याचा अर्थ पाकिस्तानला जास्त रिसोर्सेस मिळणं, जास्त संसाधनं मिळणं, जास्त पैसा मिळणं. आणि भारतासाठी ती गोष्ट रिस्की का आहे कारण पाकिस्तान हे गेल्या 3-4 दशकांचा इतिहास मी सांगतोय की जेवढी संसाधनं मिळतील त्या वॉर ऑन टेररच्या अफगाणिस्तान युद्धामध्ये असतील, सौदी अरेबियाकडनं असतील, त्याचा एक सबस्टॅन्शियल भाग हा भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानचं सैन्य, पाकिस्तानचं सरकार कायम करत आलेलं आहे. सो जैश ए मोहम्मद हे तशा दृष्टीने एक्सटेंडेड पाकिस्तानी सैन्य आहे. आणि आता तू बघशील की गेल्या काही वर्षांपूर्वी जैश ए मोहम्मदचं देवर सबड्यूड, त्या मानाने त्यांचं जे म्हणजे तुला कारवाया दिसतील त्या मानाने जे काम असेल ते त्या मानाने कमी दिसेल. परंतु आता पुढच्या काही वर्षांमध्ये जसं मगाशी म्हणले की ही सुरुवात म्हणून आपण बघायला पाहिजे. पुढच्या काही वर्षांमध्ये जैश ए मोहम्मद असतील किंवा पाकिस्तान अलाइंड ज्या इतर दहशतवादी संघटना असतील त्या दहशतवादी संघटना परत एकदा डोकं वर काढण्याची, भारताला गंभीर आव्हानं निर्माण करण्याची शक्यता या दिल्ली हल्ल्याच्या दृष्टीनं आपल्याला त्या अनुषंगाने दिसून येते. बरोबर सर, तुम्ही जसा उल्लेख केला की पाकिस्तानचं महत्त्व या सगळ्या सिच्युएशनमुळं जी काही तुम्ही परिस्थिती आता एक्सप्लेन केली त्यामुळं वाढलेलं दिसतंय. आणि याच सिच्युएशनचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे की फायनान्सेस. जसं फायनान्स
पुरवणं किंवा फायनान्स पुरायला लागले किंवा पैशाची देवाणघेवाण होत राहिली की दहशतवादी कारवाया वाढतात, हेही आपण बघतोय. त्याच अनुषंगानं की पाकिस्तानकडे सध्या तशी इकॉनॉमी क्रम्बलिंग आहे असं म्हणत होते, पण आता 2 बेलआउट मिळालेले आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा पाकिस्तानला. जे FATAच्या ग्रे लिस्टमध्ये होता पाकिस्तान, त्याला तिथून सुद्धा सवलत मिळालेली आहे. त्यामुळं पाकिस्तानकडे येणारा जो पैसा आहे तोही वाढला आहे. त्यामुळं मग भारतावर होणाऱ्या कारवाया पुढच्या काळात अजूनही वाढताना दिसू शकतात का? हो, तो योग्य उल्लेख केला. ते बेलआउट पॅकेजेस मी आधी सांगतो की पाकिस्तानला फक्त IMF कडनं 25पेक्षा जास्त बेलआउट पॅकेजेस मिळालेले. म्हणजे 3 वर्षातनं एकदा एक बेलआउट पॅकेज, असं त्याचं 75 वर्षाचा हिशोब केला तो, तर 3 वर्षातनं एक बेलआउट पॅकेज. म्हणजे थोडक्यात काय, तो देश कायम परकीय मदतीवरच जगत आलेला देश आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता तू सौदी अरेबियाचं अर्थसहाय्य त्याच्यामध्ये ॲड कर, US कडनं मिळणारं अर्थसहाय्य त्याच्यामध्ये ॲड कर, असं. आणि मगाशी तू उल्लेख FATFचा जो केला तो खूप खूप अर्थी महत्त्वाचा आहे. कारण कसं झालं की गेल्या 10-15 वर्षापूर्वीपर्यंत, 2008पर्यंत आपण म्हणू, असं 2006-08पर्यंत पाकिस्तानचं आयसोलेशन, पाकिस्तानला एकाकी करणं आणि दहशतवादाचा पुरस्कर्ता देश आहे हा, हे जगावर ठसवणं, जगाच्या जनमानसावर, हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं एक खूप महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आणि 2001चा हल्ला झाला, त्याच्यानंतर मुंबईचा दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर पुढील वर्षांमध्ये युरोपमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये दहशतवादी हल्ले होताना दिसून आले. आणि हळूहळू पाकिस्तानचं आयसोलेशन आपण निर्माण करू शकलो, पाकिस्तानला एकाकी करू शकलो. पाकिस्तानला इतर देशांकडून, विशेषतः पश्चिम आशियामधून मिळणारा जो अर्थनिधी होता तो पूर्णपणे थांबवण्यात नाही, पण त्याची काहीतरी एक मर्यादा घालण्यामध्ये भारतीय परराष्ट्र धोरणाला यश आलं गेल्या 10-15 वर्षामध्ये. परंतु आता मी जसं मगाशी म्हणलं तसं की हे अर्थनिधी थांबवणं पाकिस्ताननं, यानं पाकिस्तानची न्यूसन्स व्हॅल्यू, फक्त आपण उपद्रव मूल्य जे आहे पाकिस्तानचं, ते फक्त आपण त्याला मर्यादा घालू शकलो, परंतु ते पूर्णतः संपलेलं नाही. आणि आता परत कदाचित 20 वर्षांनी हा ट्रेंड आपल्याला दिसतोय की उपद्रव मूल्य वाढू शकण्याच्या शक्यतेवर पाकिस्तान परत एकदा आलेला आहे. आणि ह्याचा अर्थ काय की जसं 90च्या दशकांमध्ये तुला वेगवेगळे दहशतवादी हल्ले भारतामध्ये होताना दिसले, बॉम्बस्फोट होताना दिसले भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, तशा पद्धतीचं आव्हान भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेस तू 100% निर्माण होताना व्हायची शक्यता 100% असू शकेल. सर, तुम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख केला, दहशतवादी संघटनांचा किंवा दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख झाला की पुन्हा NIA किंवा नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचा उल्लेख केला जातो. सध्या या प्रकरणाची चौकशीसुद्धा त्यांच्याकडेच आहे. पण जेव्हा म्हणजे NIAचा उल्लेख यासाठी की आपण पुण्यामध्ये सुद्धा बघतोय की अनेक कारवाया NIAच्या सुरू आहेत. मागच्या वर्षभरात अनेक कारवाया झाल्या, त्यामध्ये 100पेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली. मागच्याच महिन्यामध्ये एका तरुणाला पुणे स्टेशनवरून अटक करण्यात आली होती. तर या सगळ्या कारवायांकडे तुम्ही कसं बघता? पुणे सुद्धा आता एक टेररिस्ट हब बनत चाललंय असं म्हणायचं का, की हे खूप अतिशयोक्ती होईल ते म्हणणं? नाही, आता काय, एक गोष्ट आपण म्हणू शकतो की पुणे दहशतवादाचं केंद्र आहे वगैरे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की दहशतवादाला तर ज्युरिस्टिक्शन हा प्रकार नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं की लॉ अँड ऑर्डरमध्ये बसणारा गुन्हा तो का नाही आहे, कारण ज्युरिस्टिक्शन नाही आहे त्याला. म्हणजे मी तुला जस्ट उदाहरण म्हणून सांगतो की तुला माहिती असेल की सांगली मिरजमध्ये काही वर्षांपूर्वी दंगल झाली होती. आता हे साधारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती असेल, पण सांगली मिरजमधले इतर गुन्हे माहिती असतील का आपल्याला? नसतील माहिती. असं का होतं? कारण दहशतवादाचं जे नॅरेटिव्ह आहे ते नॅरेटिव्ह हे कुठली देशाची मर्यादा न पाळणारं नॅरेटिव्ह आहे. ह्याचा अर्थच काय की तसं म्हणलं तर दहशतवादी कृत्य हे भारताच्या कुठल्याही भूभागामध्ये तुला दिसू शकेल. परंतु पुण्याचा स्पेसिफिक उल्लेख असा का? कारण गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादाशी संबंधित, आणि फक्त अल-कायदा किंवा ISISशी संबंधित म्हणत नाही, माओइस्ट संघटनांशी संबंधित अटकसत्र पण येणं गेल्या काही वर्षात आपल्याला पुण्यामध्ये तशा पद्धतीच्या अरेस्ट पण दिसून आलेल्या आहेत. सो पुण्याचं तशा दृष्टीनं हे 100% तुला वाढताना दिसतोय. परंतु ह्याच्यातनं समजून घ्यायची गोष्ट काय की स्लीपर सेल्स ज्याला आपण म्हणतो की दहशतवादी कृत्य योग्य पद्धतीनं घडावीत याच्यासाठी ॲक्टिव्ह असणारे आणि अर्थात न दिसणारे अशा पद्धतीचे स्लीपर सेल्स पुण्यात ॲक्टिव्ह आहेत का? 100% आहेत. मुंबईमध्ये आहेत का? 100% आहेत. सो पुण्याचा उल्लेख अशासाठी की जिथं जिथं तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथ होताना दिसेल, जी शहरं, जे भूभाग हे तशा दृष्टीनं तुला विकासाची इंजिनं म्हणून दिसतील त्या देशाची, तिथं रॅडिकलायझेशनचा प्रसार आणि तिथं अशा पद्धतीचे रिस्क
ही मोठ्या पद्धतीची मोठ्या प्रमाणात तुला दिसून येईल. पुणे त्याचं एक उदाहरण म्हणून आपण मानू शकतो. रॅडिकलायझेशनचा उल्लेख झाला आता. रॅडिकलायझेशनसाठी दहशतवादी संघटनांकडून सुद्धा वापरलं जाणारं सगळ्यात मोठं शस्त्र सध्या जे आहे ते म्हणजे सोशल मीडिया. त्याच्या माध्यमातून मुलांना किंवा तरुणांना फसवणं, त्यांना आपल्याकडे वळवणं, त्यांचं रॅडिकलायझेशन करणं आणि त्यांचा देशविघातक कृत्यांमध्ये वापर करून घेणं हे मोठ्या प्रमाणात वाढले. आणि तुम्ही जसं म्हणाला की दहशतवादाला ज्युरिस्डिक्शन नाही आहे, तसं सोशल मीडियाला सुद्धा काही ज्युरिस्डिक्शन नाही आहे. जगातल्या किंवा जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीशी कशाही पद्धतीने तुम्ही कनेक्ट करू शकता. तर या संदर्भाने थोडंसं सांगा, काय नक्की कारवाई सुरू आहे? दहशतवादी या सगळ्या मॉड्यूल किंवा म्हणजे सोशल मीडियाचा वापर लोकांना हायर करण्यासाठी कशा प्रकारे करतायत? कारण मी वाचलं होतं, तुम्ही जसं म्हणाला आत्ता उल्लेख केला की केरळमधल्या काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आयसिसमध्ये हायर करण्यात आलं होतं. तर हे कसा वापर केला जातोय त्याचा? पहिली गोष्ट म्हणजे हायर हा शब्दच बरोबर आहे. म्हणजे जशा कंपन्या हायर करतात तशा पद्धतीनंच टेररिस्ट रिक्रूट होतात. आणि जशा पद्धतीची प्रोसेस असते, मी जसं मगाशी म्हटलं की स्किल सेट ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आणि सोशल मीडियाचा मी तुला जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतो की इतर दहशतवादी संघटनांच्या तुलनेमध्ये आयसिसचं नाव सामान्य लोकांनी जास्त ऐकलेलं असतं. आयसिसचं उपद्रव मूल्य तुला जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आता एकच गोष्ट तू बघ की अमेरिका असेल, कॅनडा असेल, नाटो मित्र देश असतील, या सगळ्या देशांना त्यांच्या नागरिकांवर बॉम्बफेक करायला लावली आयसिसनं. कारण का? बेल्जियममधनं मी गेलो आयसिसमध्ये, US मधनं कोणतरी माणूस गेला आयसिसमध्ये किंवा इंग्लंडमधनं गेला. तर टेक्निकली हे सगळे लोक त्या त्या देशांचे नागरिक होते आणि कुठल्याच देशाच्या सरकारला त्या देशाच्या नागरिकांवर शस्त्र चालवायची टेक्निकली तशा पद्धतीची गरज किंवा वेळ येऊ नये अशा पद्धतीची ही असते. परंतु आयसिसने एवढं मोठं यश, म्हणजे अल कायदा असेल किंवा इतर कुठलीही दहशतवादी संघटना असेल, यांच्या तुलनेमध्ये आयसिस अत्यंत सक्सेसफुल झाली दहशतवादी संघटना म्हणून. का? कारण त्यांनी सोशल मीडिया इतका मोठ्या प्रमाणात वापरला आणि कुठलीच मला वाटतं प्लॅटफॉर्म आयसिसनं कसर ठेवली नसेल बाकी. म्हणजे ICSingles.com म्हणून पण हे लग्न पण जमवली लोकांनी, मॅट्रिमोनियल साईट्स पण केल्या. म्हणजे आपण हसतोय पण ही खूप गंभीर गोष्ट आहे. कारण जेव्हा आयसिस भरात होती 15-16 साली 17 साली, तेव्हा आयसिसचं जे स्टॅटिस्टिक्स होतं, म्हणजे एका मिनिटाला साधारण काही मिलियन ट्विट्स, एका मिनिटाला काही दशलक्ष फेसबुक पोस्ट, यूट्यूबचा तशा पद्धतीनेच वापर किंवा अनेक, म्हणजे त्याला. आणि आता तर ट्विटर, फेसबुक हे मला वाटतं मागच्या जनरेशनमधली प्लॅटफॉर्म्स आहेत. आता जे न्यूअर प्लॅटफॉर्म्स आहेत, नवीन प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये पण रॅडिकलायझेशन आणि सोशल मीडिया गेम्सच्या माध्यमातून सुद्धा वापर केला जातो प्रचंड मोठ्या प्रमाणात. म्हणजे मला वाटतं हंटिंग बुश नावाचा गेम होता आयसिसचा, ज्याच्यामध्ये मी व्हाईट हाऊसमध्ये जातो, म्हणजे जो कोण गेम खेळणारा असेल तो, आणि मला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ठार करायचं असतं असा. सो रॅडिकलायझेशन आणि सोशल मीडिया हे अत्यंत सोयीचं लग्न आहे. तशा दृष्टीनं दोघांनी एकमेकांची तितकीच गरज आहे. आणि तशा दृष्टीनं पण गांभीर्य त्याचं इतकं आहे की मी जसं मगाशी म्हटलं ज्युरिस्डिक्शन नाही. कारण का? की NIAनं जेवढ्या रेड्स केल्यात सगळ्यांकडे तुला आयसीशी संबंधित प्रचार साहित्य सापडलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ते सापडलं. सो ही सोशल मीडियाची मोठी रिस्क जी इतर माध्यमांच्या तुलनेमध्ये तुला 100% जास्त दिसते. सर, आपण या रिस्कचा उल्लेख केला, पण यापासून तरुणांनी कसं सेफ राहावं, त्यापासून कसं सुरक्षित आपण ठेवू शकतो आपल्या मुलांना, पाल्यांना अशा प्रकारच्या कुठल्या कृत्यांमध्ये ते अडकू नयेत? म्हणजे काही आता या तरुणांबद्दल सुद्धा जेव्हा आपण माहिती ऐकली, वाचली न्यूजपेपर्समधून की ते फार एकाकी राहायचे, कोणाशी बोलायचे नाही, जास्त मित्रपरिवार नव्हता, तर असे काही साईन्स असू शकतात किंवा आपला तरुण अशा कुठल्या मार्गाला जाते, हे काही ओळखण्याचे काही मार्ग आहेत का? हे आता काय आहे की पहिला त्याच्यातला आधी स्टेटचा जो अपेक्षित भाग आहे तो सांगतो की अमेरिका असेल किंवा चीन असेल. आता चीनचं त्यांचं म्हणून एक त्यांनी व्यवस्था राबवलेली, त्यांचं म्हणून एक धोरण आहे. आपल्याला लोकशाही म्हणून त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार असेल 100%, परंतु त्याच्यातला जो रिझल्ट आहे तो आपल्याला नाकारता येणार नाही की त्यांचं जे इन्फॉर्मेशन स्फिअर आहे, माहितीचं त्यांचं जे जग आहे, ते चीनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये राहील याची पूर्ण खबरदारी चीननं घेतलेली आहे. म्हणजे कशा अर्थी की आता तू व्हॉट्सअप बघतोयस, फेसबुक बघतोयस, तर ती तू जी माहिती शेअर करतोयस ती भारताच्या ज्युरिस्डिक्शन बाहेर 100% जाते. आता आपल्या 100% आपल्याला माहिती आहे की ही माहिती कमर्शियली वापरली जाऊ शकते. उद्या फेसबुक माहिती ही अमेझॉनला विकू शकता, अगदी क्रूड ह्याच्यामध्ये मी सांगतोय.
तर आपल्याला गोष्ट लक्षात ही घ्यायची की जी माहिती कमर्शियली वापरली जाऊ शकते ती गोष्ट रॅडिकली सुद्धा वापरली जाऊ शकते. सो तशा दृष्टीनं आपली माहिती, विशेषतः भारतीय लोकांची माहिती, हिला सुरक्षा नावाची काही गोष्टच नाही आहे सध्या. म्हणजे कोण, आता तुला गंमत म्हणून जस्ट सांगतो की आता पुण्यामध्ये आपल्या कदाचित कॉर्पोरेशन निवडणुका लागतील, तर प्रभागाची माहिती नगरसेवकांकडे असेलच की नाही. म्हणजे आता ही माहिती मिळणं किती सोपं आहे तशा दृष्टीनं. तसं मी सांगतोय की भारतीयांच्या डिजिटल माहितीला सुरक्षा नावाचा प्रकारच नाही आहे. ही खूप गंभीर गोष्ट आहे, खूपच गंभीर. सो ती पहिल्यांदा आपल्याला थांबवायला पाहिजे. तो जो ओघ आहे, अनिर्बंध ओघ आहे माहितीचा, तो स्टेट म्हणून आपल्याला थांबवता यायला पाहिजे. मी जसं म्हटलं तसं की त्याचे मार्ग वेगवेगळे असतील. जसं चीनचा एक मार्ग आहे, तसा अमेरिकेचा एक मार्ग आहे, तसं बाकी इतर देशांचे काही काही मार्ग असतील. पण जेवढं देशाच्या भूमीचं रक्षण आहे, त्याचं टेरिटोरियल सोव्हरेनिटी जेवढी महत्त्वाची आहे, तेवढंच देशाच्या माहितीचं रक्षण करणं आपल्या फार महत्त्वाचं आहे. पण आत्ता तसं होत नाही आहे. सो तो पहिला भाग असायला पाहिजे. म्हणजे तू म्हटलास की तरुणांचं हे काय वगैरे, सो माहितीचा ॲक्सेस, कुठली माहिती ते ॲक्सेस करू शकतात याच्यावर जोपर्यंत काहीतरी त्याचं एक स्टँडर्ड फ्रेमवर्क येत नाही. मी असं म्हणत नाही की स्टेटनं, व्यवस्थेनं, राज्यव्यवस्थेनं प्रत्येक माहिती बघितली जावी आणि त्याच्यानंतरच ती इतर लोकांपर्यंत यावं. पोलीस स्टेटबद्दल बोलत नाही मी, परंतु आत्ता त्या माहितीला तशा दृष्टीनं कुठली शिस्त नसणं, लिगल कुठल्या फ्रेमवर्कमध्ये ती फारशी नसणं, फारशी म्हणतो मी, आहे IT ॲक्ट आहे, अजून आहेत, परंतु तशा दृष्टीनं त्याला फारसं फ्रेमवर्क ही खूप गंभीर गोष्ट आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे की अशी माहिती ॲक्सेसिबल असणाऱ्या तरुणांचं काय करायचं. सो ह्याला फार तू नाही काही करू शकणार. म्हणजे काय आहे की माहितीला कुठला माणूस वल्नरेबल आहे हे ठरवणं खूप अवघड गोष्ट आहे, खूपच अवघड गोष्ट. म्हणजे आपण, तुला मुद्दाम ॲडिशन म्हणून सांगतो की काउंटर नॅरेटिव्हचा उल्लेख बऱ्याच वेळा लोक करतात की एक नॅरेटिव्ह आहे, मग त्याच्यापेक्षा मोठं तुम्ही काउंटर नॅरेटिव्ह एक तयार करा, तर एक रेग आहे त्याच्यापेक्षा तुमची मोठी रेग तयार करा वगैरे वगैरे. आता काउंटर नॅरेटिव्हचा प्रॉब्लेम काय आहे की काउंटर नॅरेटिव्ह तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात तयार केलं तरी लोकसंख्येमध्ये 0.0001% असा तुला कायम वर्ग दिसणार जो एक्झिस्टिंग नॅरेटिव्हला बळी पडू शकतो. परंतु तेवढा पुरेसा आहे ना, तेवढा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करायला पुरेसा आहे. त्याच्यामुळे नॅरेटिव्हची लढाई ही फक्त इन्फॉर्मेशन स्फिअरमध्ये लढता येईल अशातला भाग नाही आहे. तशा दृष्टीने त्याला रॅडिकल रिफॉर्म्स आणायला लागतील. बरोबर. तुम्ही इन्फॉर्मेशन स्फिअरचा उल्लेख केला. मला उदाहरण आठवते की गाझामध्ये घडलेल्या घटनांचा किंवा इतर जगामध्ये कुठेतरी घडलेल्या घटनांचा एक व्हिडिओ बनवायचा आणि ते दाखवायचे की जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत आणि मग भारतातल्या इतरांना रॅडिकल करणं किंवा त्यांना रॅडिकलायझेशनच्या मार्गावर घेऊन जाणं, अशा प्रकारचे जे हे चाललेले असतात, जगभरातून प्रयत्न सुरू असतात. तो पण एक खूप मोठा महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि इन्फॉर्मेशन स्फिअरचा उल्लेख झाला म्हणून पुन्हा की ऑपरेशन सिंदूर नंतर जे काही माहितीचं युद्ध झालं त्याच्यामध्ये भारत साफ माघारी होता असं जे म्हटलं जातं जगभरामध्ये, तो एक अजून मोठा प्रश्न दिसून येतो त्याच्यामध्ये. पहिली त्याच्यातली गोष्ट काय आहे की एक गोष्ट आपण समजून घेऊ की अशा पद्धतीचं प्रचारपट तयार करणं, प्रोपोगँडिस्ट काहीतरी छोट्या छोट्या क्लिप्स तयार करणं, हे करणं, हे आता इतकं सोपं झालं आहे. म्हणजे आधी कसं कदाचित 1980-90च्या दशकामध्ये त्याला एक विशिष्ट पद्धतीचं काम करणारं मनुष्यबळ लागायचं. आता 16-17 वर्षांची पोरं तयार करू शकतात रे. म्हणजे तू जसं म्हणलं की गाझाचे फोटो घेणं आणि ते काश्मीरचे म्हणून दाखवणं, आता हे कोणीही करू शकतं. एवढ्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी फ्रेंडलीनेस, तंत्रज्ञान एवढ्या सहजगते उपलब्ध असणं हीच एक मोठी रिस्क आहे. दुसरी गोष्ट काय की नॅरेटिव्ह वॉरफेअर हा, मी जसं मगाशी म्हटलं इन्फॉर्मेशन वॉरफेअर, तर नॅरेटिव्ह वॉरफेअर हा आपण गांभीर्यानं घेत नाही आहे म्हणावं तसं अजूनही, असं माझं मत आहे. म्हणजे सरकार म्हणून किंवा स्टेट व्यवस्था म्हणून नॅरेटिव्ह वॉरफेअर हा खूपच महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुला दोन्ही गोष्टी येतील. म्हणजे मी जसं पहिला उल्लेख केला की कम्युनिकेशन फ्रेमवर्किंग कंट्रोल करणं हा, आणि दुसरी गोष्ट तुला अपेक्षित असणारी माहिती किंवा देशाची सुरक्षा भंग होणार नाही अशा पद्धतीची माहिती तुझ्या देशाच्या इन्फॉर्मेशन स्फिअरमध्ये असावी. म्हणजे असं असू नये की ज्याच्यामुळे देशाच्या व्यवस्थेविषयीचा अविश्वास लोकांमध्ये पसरू लागेल. जे सिंदूर 2 मध्ये झालं, तुला दिसलं की हे तुम्ही म्हणताय पण लोक तर वेगळंच काहीतरी म्हणतायत, भारत सरकार काही लपवतंय का, की अशा पद्धतीचे प्रश्न जर भारतीय नागरिकांच्या मनातच येऊ लागले तर मग पाकिस्तानचं युद्ध आपण जिंकून सुद्धा फायदा नाही आहे.
सो हे नॅरेटिव्ह वॉरफेअरचं खूप रिस्की गोष्ट आहे, खूप गंभीर गोष्ट आहे ती, आणि ती त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे. नॅरेटिव्हचा उल्लेख मुद्दामून अशासाठी करतोय की दहशतवादी संघटनांचे आता हे व्हॉइस ऑफ हिंद म्हणून पब्लिकेशन आहे, जे आयसिस हिंद म्हणजे हिंद भारतीय ह्याच्यामधली आयसिसची शाखा असेल, सो ती व्हॉइस ऑफ हिंद नावाचं पब्लिकेशन चालवत होती. आता त्याच्यात नॅरेटिव्ह ह्याचा अर्थ काय, बेसिकली मी काय सांगतो, मी कसं सांगतो, हां, दोन गोष्टी आहेत. सो त्याच्यामध्ये त्यांनी अनेक लोकल इश्यूज वापरले, भारतीय उपखंडाशी स्पेसिफिक असणारे इश्यूज वापरले. त्याच्यात तुला ट्रिपल तलाक दिसेल, अयोध्या राम मंदिर दिसेल, तुझं CAA दिसेल, अशा ह्याचे. सो जे भारतीय उपखंडाशी संबंधित आहेत आणि ज्याचा भारतीय लोकसंख्येमधलं रॅडिकलायझेशन तयार करण्यासाठी उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीचे. सो हा नॅरेटिव्हचा जो भाग आहे हा खूप गंभीर भाग आहे आणि तशा दृष्टीनं आपण पावलं टाकली पाहिजेत लवकरात लवकर. नाहीतर मग कसं होईल की जेव्हा तुम्ही युद्ध जिंकता, परंतु देशातल्या जनतेला असं वाटतच नाही की तुम्ही युद्ध जिंकलं आहे, तुम्ही काहीतरी सारवासारवच करताय, तुम्ही काहीतरी लपवाछपवीच करताय, तेव्हा तुम्ही युद्ध ॲक्च्युली हरलेलं असतं. सो तशा दृष्टीनं ते बघणं खूप आवश्यक आहे. सर, तुम्ही नॅरेटिव्हचा उल्लेख केला. नॅरेटिव्हचा महत्त्वाचा घटक हा इन्फॉर्मेशन आहे आणि सध्या सगळ्यांवरच आपल्या इन्फॉर्मेशनची एवढी बंबायमेंट आहे. मग ते जाणीवपूर्वक मिसइन्फॉर्मेशन असू शकते किंवा जाणीवपूर्वक केलेली डिसइन्फॉर्मेशनसुद्धा असू शकते. तर या सगळ्यांना कसं बघायचं, कसं सेपरेट करायचं? सध्या सोशल मीडिया तर फेक नॅरेटिव्ह किंवा फेक न्यूज पसरवण्याच्या ह्याच्यात खूप अग्रेसर पुढे आहेच, पण मीडियामधून सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या बऱ्याचदा पसरवल्या जातात. किंवा दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतरच्या एकंदरीत म्हणजे एक स्पर्धा लागलेली असते की कोण किती पटकन बातमी देतोय. मग ते 3,000 किलो बॉम्ब मेकिंग सापडलेलं आहे, बॉम्ब मेकिंग सबस्टन्स सापडलेले का RDX सापडलेले आहे याच्यापर्यंत ते चर्चा जाते. तर हे जे मिसइन्फॉर्म किंवा डिसइन्फॉर्म करण्याची जी पद्धत आहे त्याला कसं टॅकल करावं? ही बातमी चुकीची आहे, ही बरोबर आहे, ह्यासाठी नक्की स्टेटचे म्हणजे मेजर्स पण काय असावेत आणि आपणही कसं लक्ष द्यावं की नक्की बाबा ही माहिती खरीच आहे का ती फॉरवर्ड करण्याच्या आधी कशी तपासावी? कारण हे खूप महत्त्वाचे घटक आहेत अशा घटनांच्या वेळी. बरोबर. आता आपण उलटं जाऊया. आता आधी लोकांनी काय करणं अपेक्षित आहे ते मला वाटतं आपण पुरेसं माध्यम साक्षर या बाबतीत असायला पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट आपण सोशल मीडियावरनं जी बघतो, व्हॉट्सअपमधनं येत असेल किंवा अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं येत असेल, तिच्यावर थेट विश्वास ठेवण्याची गरज नसते. तिची काहीतरी शहानिशा करायला पाहिजे, तिची सत्य असत्यता काहीतरी पडताळणी व्हायला पाहिजे. सो तशा दृष्टीनं आपलं शिक्षण व्हायला पाहिजे. म्हणजे मी जसं म्हटलं माध्यम साक्षरता, याचा अर्थ काय की ही फक्त माहिती आहे, ही बातमी नाही, ह्याचं भान हे आता सध्या पत्रकारांनाच नाही तर लोकांना, बाकी लोकांना कसं यायचं. कारण आता बातमीचं कन्झ्युम करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम इंस्टाग्राम किंवा रील्स किंवा पोस्ट हेच आहे. न्यूजपेपर किंवा न्यूज वाहिन्या ह्याच्यापेक्षा जास्त इंस्टाग्रामवर बातम्या कन्झ्युम केल्या जातात. सो त्याच्यामध्ये तुला काय करता येईल की योग्य गोष्ट काय ही शक्य तेवढ्या लवकर तुला जनसामान्यांपर्यंत पोहोचायला लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं काही तुला करून चालणार नाही. समजा एखादी दहशतवादी संघटना आहे, त्यांनी आत्ता प्रचार अशा पद्धतीचा सुरू केला की विशिष्ट भागामध्ये विशिष्ट जनसमूहावर भारतीय सरकारनं अत्याचार सुरू केलेत आणि तू म्हणलास तसं की त्याला मी गाजाचे व्हिडिओ दाखवले. हां, सो हे जोपर्यंत होतंय, एक तर पहिली गोष्ट अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन स्फिअरमध्ये येऊ नये कंटेंट तुमच्या, ही पहिली खबरदारी आवश्यक आहे. परंतु हे अर्थात मी म्हणतो ते 100% शक्य नसलं तरी जेव्हा ते येईल तेव्हा त्याला काहीतरी डिबंकिंग असणं, तेव्हा त्याला काहीतरी ही माहिती खोटी आहे हे क्रेडिबल सोर्सकडनं येणं आवश्यक आहे. मी जसं मगाशी म्हटलं की नॅरेटिव्ह वॉरफेअर आपण म्हणावं तितक्या गांभीर्याने घेत नाही. कारण कसं होईल की आपण म्हणे आपल्याकडे मराठीमध्ये की सत्य जोपर्यंत चपला घालतो तोवर असत्य गावभर फिरून आलेलं असतं. तसं ते विषय की नॅरेटिव्ह हा तशा दृष्टीनं जर म्हणजे आपल्याला हाणून पाडायचं असेल, विशेषतः देशविरोधी नॅरेटिव्ह जर हाणून पाडायचं असेल तर त्याला योग्य माहिती जी फॅक्च्युअल आहे, वस्तुनिष्ठ माहिती, ती शक्य तेवढ्या लवकर लोकांपर्यंत पसरवली जाणं, क्रेडिबल सोर्सकडनं पसरवली जाणं ही त्याच्यातलं एक हे असू शकेल. बरोबर. सर, आपण पुन्हा एकदा आपला दिल्लीमध्ये जो हल्ला झाला त्याकडे येऊया. या हल्ल्यामध्ये अजूनही सिच्युएशन इव्हॉल्विंग आहे असंच दिसतंय. पण जैश ए मोहम्मदचा उल्लेख झाला, त्यामुळे पाकिस्तानचा उल्लेख होतो आणि ऑपरेशन सिंदूरनंतर जो भारत सरकारने स्टँड घेतलेला आहे की कुठल्याही दहशतवादी हल्ल्याला हे थेट पाकिस्तान स्पॉन्सर्ड समजलं जाईल आणि त्याचा
सरकार आणि दहशतवादी यांचा असं वेगळा न बघता ते एकच आहेत आणि त्यानुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं गेलं. तर आत्ता आपण काय बघतोय की कुठल्या प्रकारच्या कारवाईकडे आपण बघतोय? सर्जिकल स्ट्राईकसारखं काही आपण बघू शकतो किंवा ऑपरेशन सिंदूर 2.0 सोशल मीडियावर चर्चेत आहे त्यासारखी काही अजून कारवाई होऊ शकते? काय वाटतं नक्की? मला वाटतं ऑपरेशन सिंदूर 2.0 कडे डोळे लावणाऱ्या लोकांना पटकन सैन्यात भरती करावं, पटकन त्यांना पाकिस्तानात पाठवून द्यावं, पटकन तुम्ही तुमची सैन्य कारवाई करा. असं एवढं सोपं आपण करू नये जग. कारण आपण एक जबाबदार देश आहोत. तशा दृष्टीनं आपण 100% पाकिस्तानला याची किंमत मोजायला लावू, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. परंतु हा जो युद्धज्वर आहे एक पद्धतीचा, तो पण योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ऑपरेशन सिंदूर 2.0 असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा परत एकदा पाकिस्तानचं आर्थिक रसद कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आवळण्याचा आपले काही प्रयत्न असतील, FATF असेल की अजून काही असेल, असे अनेक पर्याय भारतापुढे असतील. मग अशा सिंदूरच्या वेळी आपण ह्याचा पण पर्याय पडताळून बघितला होता की पाकिस्तानचं पाणी आपल्याला रोखता येईल का वगैरे वगैरे. सो मिलिटरी ऑप्शन्स 100% आहेत, डिप्लोमॅटिक ऑप्शन्स 100% आहेत. परंतु ह्याच्यामध्ये हे भान आपण विसरून जातोय. मला तर सोशल मीडियामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये ते दिसलं नाही की पाकिस्तान हा त्या मानाने पाकिस्तान हा मी म्हणेन कमी प्रतीचा शत्रू आहे. त्या मानाने रिस्क जी आहे ती पाकिस्तानकडनं कमी आहे. एनिमी इज विदिन हे आपण लक्षात घेत नाही. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी हा मोठा प्रचंड मोठा अंतर्गत सुरक्षा ही अत्यंत कॉम्प्लेक्स होत जाणार आहे पुढच्या काही दशकांमध्ये. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणापेक्षा भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर कदाचित भारताचा खर्च जास्त होईल असं म्हणण्याची पाळी आपल्याला. दुसरी गोष्ट काय की वॉरफेअर ज्या पद्धतीनं बदलते, युद्ध करण्याच्या पद्धती ज्या पद्धतीनं बदलत आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे. तू गुजरातचा उल्लेख केला की त्यांनी रसायन एक विशिष्ट पद्धतीचं तयार करावं आणि ज्याच्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात लोक मरतील अशा पद्धतीचा दहशतवादी कट काही लोकांनी आखला होता आणि तो ATSच्या निदर्शनास आला. असं म्हणजे काय की आता जे वॉरफेअर येणार आहे, ग्रे वॉरफेअर म्हणून किंवा जे काय असेल ते वॉरफेअर, याच्यामध्ये शत्रू तुला दिसणार नाही. शत्रू तुझ्या लोकसंख्येमध्ये मिसळून राहणार आहे आणि अशावेळी त्याला हुडकून काढणं, अशावेळी त्याला योग्य ती शिक्षा देणं आणि तरीही तुझ्या लोकसंख्येच्या इतर समुदायांना लोकसंख्येमधल्या त्याचा उपसर्ग न होणं, त्याचा त्रास न होणं ही खूप अवघड जटिल गोष्ट आहे, खूप जटिल आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आपला फोकस हा त्याच्याकडे असायला पाहिजे. पाकिस्तान संदर्भातली जी पावलं आहेत ती भारत सरकार 100% उचलेल. परंतु वॉरफेअर ज्या पद्धतीने बदलते, 26/11चंच तू उदाहरण म्हणून बघ की 26/11ला लष्कर नंतर आलं, आधी मुंबई पोलीस आले. कारण का तुझ्या देशाच्या राजकीय म्हणजे राजधानीवर, आर्थिक राजधानीवर हल्ला झाला. अशा पद्धतीचा हल्ला देव न करो पण उद्या पुण्यात झाला किंवा नागपूरला झाला किंवा लखनौला झाला, अजून कुठे झाला, तर फर्स्ट रिस्पॉन्डंट्स विल बी पोलीस. पहिला प्रतिसाद हा पोलिसांचा असेल. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा आहे की युद्ध जे आहे हे आता तुझ्या देशाच्या भूभागातच लढलं जाणार आहे. डर्टी वॉरफेअर म्हणतात त्याला, की तशा पद्धतीचं युद्ध असणार आहे ते. मग अशावेळी तुझे इंटरनल सिक्युरिटी फोर्सेस या तेवढ्या स्ट्रॉंग आहेत का? तशा दृष्टीनं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे का? म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की त्या बाईंच्या गाडीमध्ये AK-47 सापडली. आता AK-47 हे समजा मी विचारलं पुणे पोलिसांना की AK-47 वापरायचं प्रशिक्षण आहे का, तर 100% लोक म्हणतील आहे, असतं. परंतु AK-47 वापरण्याचा प्रसंग किती वेळा आला आहे त्यांच्यावर, तो नाही आलेला. कारण आणि अगदी ऑब्व्हियस आहे, त्याच्यात पण काही वेगळं वावगं असण्याचं कारण नाही. कारण AK-47 हे नागरी लोकसंख्येत वापरायचं शस्त्र नाही, ते सैन्याचं शस्त्र आहे, ते बॉर्डरवर असणारं शस्त्र आहे. परंतु वॉरफेअर तू ज्या पद्धतीनं बदलताना बघतोय त्या पद्धतीमध्ये तुला पोलीस रिफॉर्म्स आणायला लागतील. त्या पद्धतीनं त्यांना नॅरेटिव्ह अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. कुठले लोकल इश्यूज आहेत जे दहशतवादी संघटनांकडनं वापरले जाऊ शकतात, ज्याच्यावर रिक्रुटमेंट होऊ शकते, हे जेवढं लोकल अथॉरिटीला कळेल, जेवढं तुझ्या स्थानिक ह्यांना कळेल, सिक्युरिटी फोर्सेसना कळेल, तसं त्या आर्मीला कळू शकणार नाही. त्याची इन्व्हेस्टमेंट तुला करायला लागेल, त्याच्या पद्धतीचं ट्रेनिंग असायला लागेल, कॉम्बॅट ट्रेनिंग त्यांना त्या पद्धतीचं द्यायला लागेल. आपल्याकडे मला वाटतं 2008चं हे झाल्यानंतर लगेचच काही महिन्यामध्ये फोर्स 1 म्हणून युनिट आपण ATSमध्ये तयार केलं होतं. त्याची इस्रायलच्या धर्तीवर त्याची
व्यवस्था आपण केली होती, त्याचं ट्रेनिंग असणं, हे असणं वगैरे वगैरे. सो तशा दृष्टीचं जास्तीत जास्त लोकांना प्रशिक्षण मिळणं हे फार आवश्यक आहे. आणि एक त्याच्यातला शेवटचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे की दहशतवादावर उपाययोजना, सक्षम उपाययोजना करायची असेल तर ते ॲडव्हान्स पद्धतीचं धोरण असेल. म्हणजे काय की तुझं रेग्युलर पॉलिसिंग हे खूप स्ट्रॉंग असायला लागेल त्याच्यासाठी. आत्ता आपण त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं पुरेसे सक्षम नाही होत. रेग्युलर पॉलिसिंग म्हणजे सिग्नल पाळता येणं, व्यवस्थित तशा दृष्टीने हे असणं, स्थानिक गुन्ह्यांचं योग्य पद्धतीने जास्तीत जास्त हे लागणं, त्याच्यामधले करप्शन लेवल कमी असणं, पॉलिटिकल इंटरव्हेन्शन कमी असणं, हे रेग्युलर पॉलिसिंग जेवढं तुझं स्ट्रॉंग होईल तेवढं तुला दहशतवादाच्या दृष्टीनं पुढच्या ॲडव्हान्स उपाययोजना करता येतील. म्हणजे जसं या 3 राज्यांच्या पोलिसांनी, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलिसांनी मिळून मोठा कट जो होऊ शकत होता तो उधळून लावला, तसा जर अशाच प्रत्येक राज्याच्या पोलिसांनी स्वतःचं नेटवर्किंग मजबूत करून करता आलं. बरोबर. आपण इन्फॉर्मेशन स्पेअर आणि या सगळ्यांबद्दल बोलतोय, मी मुलाखतीच्या शेवटाकडेच होत आहे. या सगळ्यांमध्ये इंटरनल सिक्युरिटीचा जेव्हा विषय येतो तेव्हा नागरिक हा सगळ्यात मोठा त्याचा घटक आहे. आणि या नागरिकांचा त्याच्यामध्ये कसा सहभाग असावा, कारण आपण बघतो की कुठली अशी घटना घडली की त्यामध्ये पॅनिक होणं, त्यानंतर पॅनिक झालं की मग चेंगराचेंगरीसारख्या घटना, अशा सिच्युएशनमध्ये एकतर नागरिकांनी कशा प्रकारचं त्यांचं बिहेवियर असलं पाहिजे, काय त्यांच्याकडनं मदत मिळू शकते पोलिसांना, किंवा एकतर ते स्पियर क्लिअर करणं, त्या ठिकाणापासून दूर राहणं, किंवा कुठे व्हिडिओ शूट न करणं, या सगळ्या घटना आहेत त्याच्यामध्ये. तर नागरिकांची एकतर सरकारला कशा प्रकारे मदत होऊ शकते आणि अशा प्रकारच्या घटना घडूच नाहीत यासाठी सुद्धा नागरिकांचा एक महत्त्वाचा सहभाग असू शकतो त्या सगळ्या घटनांबद्दल सरकारपर्यंत किंवा पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवणं. याबद्दल थोडंसं सांगा. चेंगराचेंगरीचा तू उल्लेख केला म्हणून सांगतो की दहशतवादी हल्ले कशा पद्धतीचे घडवावेत याची मॅन्युअल्स आहेत, ISISची आहेत, इतर दहशतवादी संघटनांची आहेत. चेंगराचेंगरी कशा पद्धतीने घडवावी फेक न्यूज वापरून, त्याचं मॅन्युअल आहे स्वतंत्र. म्हणजे काय केलं की चेंगराचेंगरी होऊ शकेल, मग ती कशा पद्धतीने घडवावी, मग आपण त्याच्यातनं कसं गायब व्हावं आणि जास्तीत जास्त लोक मरावे त्याच्या दृष्टीनं उपाययोजना कशी करावी, असं. म्हणजे दहशतवादी हल्ले जे आहेत ते अशा पद्धतीचे तुला आता पुढे मागे दिसणार आहेत. म्हणजे स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी आहेत, 25 त्याचं एक मॅन्युअल म्हणून सांगतो की स्वयंपाकघरातल्या 25 गोष्टी ज्या वापरून तुम्ही दहशतवादी हल्ले कधीही घडवू शकता, किंवा टायर पंक्चर कशा पद्धतीची करावीत, आणि त्यानं जे म्हणजे माणसाला तू ठार केले परंतु तो ॲक्सिडेंट वाटावा, असं. लोन वुल्फ अटॅक जो शब्द, लोन वुल्फ अटॅक, करेक्ट, ज्याला ट्रेलिंग त्याचं नाही आहे, ट्रेसेबिलिटी त्याची नाही आहे, परंतु तो मी जसं म्हटलं की तुझ्या लोकसंख्येमध्ये मिसळून राहील तो, स्लीपर सेल्स त्याचे, आणि तरी दहशतवादी हल्ले हे तेवढे सक्षम तो घडवू शकेल, असं. सो मी जसं म्हटलं की वॉरफेअर हॅज बीन चेंज्ड. याचा अर्थ काय की नागरी लोकसंख्येला ह्याचं भान असणं आवश्यक आहे. आपल्याकडे मला वाटतं पोलीस मित्र म्हणून कन्सेप्ट आहे. तू जसं मगाशी उल्लेख केला की पोलिसांना या पद्धतीचं डिटेल्ड माहिती मिळत राहावी, इनपुट्स मिळत राहावीत, हे नागरिकांकडनं 100% होऊ शकेल. पण हे केव्हा होऊ शकेल, मी जसं म्हटलं की रॅडिकल पोलिसिंग रिफॉर्म्स त्याला लागतील. म्हणजे नागरिक आणि पोलीस याच्यातलं दुवा तुला स्ट्रॉंग व्हायला लागेल. तो केव्हा होईल, रेग्युलर क्राईम, रेग्युलर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तुला स्ट्रॉंग होताना दिसते, पोलिसांचा वचक तुला दिसतोय, आणि तेव्हाच त्याच दृष्टीने पोलिसांचा सपोर्ट पण दिसतोय. ॲश्युरन्स आहे की मला एखादी गोष्ट मी जर सांगितली तर पोलिसांकडनं या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल. सो मल्टीप्रॉन्ज येते, ते सगळीकडनं त्याचं उत्तर जर आलं तरच दहशतवाद तशा दृष्टीनं आपल्याला त्याची प्रभावी उपाययोजना करता येईल. नागरिक हे फार महत्त्वाचं एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. सर, आपले खूप खूप आभार. दिल्लीच्या या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातून आपण खूप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. नागरिकांचा सहभाग, हे कारवाया थांबवण्यासाठी त्यांचा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो, सरकारतर्फे कोणत्या कारवायांची अपेक्षा असू शकते, अशा सगळ्या संदर्भाने आपण चर्चा केली. पुन्हा अशा विषयांसंदर्भात चर्चा करायला आवडेल, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. येस, थँक्यू.